झी मराठी, चर्चाही होणारच। कुंभोज आरोग्य केंद्रात अनेक सेवा सुविधा अद्यापही उपलब्ध नसून आरोग्य कर्मचारी वेळेत उपस्थित नसल्याच्या तक्रारी जिल्हा परिषदेचे शिक्षण व अर्थ समितीचे सभापती शीतल प्रवीण यादव व माजी शिक्षण सभापती प्रवीण यादव यांच्याकडे काही ग्रामस्थांनी केल्या होत्या। त्यांना मी त्या अनुषंगाने आज शिक्षण सभापती शीतल यादव यांनी अचानक कुंभोज आरोग्य केंद्राला भेट देऊन सर्व केंद्रांची पाहणी केली। दवाखान्याची असणारी अस्वच्छता, कर्मचारी यांची असणारी अनुपस्थिती याबाबत शीतल यादव यांनी आरोग्य कर्मचाऱ्यांना खडसावून सूचना केल्या असून सर्वसामान्य नागरिकांच्या कोणत्याही आरोग्याच्या तक्रारी आल्यास गय केली जाणार नाही असे माझे जिल्हा परिषद शिक्षण सभापती प्रवीण यादव यांनी बोलताना व्यक्त केले। कुंभोज प्रतिनिधी विनोद शिंगे। कुंभोज आरोग्य केंद्राला आज आपण अचानकच का भेट दिली? आज कुंभोज नगरीमध्ये आरोग्याच्या सेवेच्या संदर्भात कशा पद्धतीनं परिस्थिती चालू आहे, तुमच्या पेपर आणि वर्तमानपत्राच्या बातम्याच्या माध्यमातून, मीडियाच्या माध्यमातून आज आपण जर बघितलं तर आम्हाला ते बघायला मिळत होतं। 4 वर्ष प्रशासकीय कारकिर्दीमध्ये आरोग्य सेवेच्या माध्यमातून काय चाललं आहे हे बघणं नूतन सभापती आणि जिल्हा परिषद सदस्य म्हणून कर्तव्य आहे। आणि आरोग्याची सेवा ही अतिशय महत्त्वाची सेवा आहे। आज मी जिल्हा परिषद सदस्य आणि अर्थ शिक्षण सभापती होतो। माझ्या ह्या जनतेच्या आशीर्वादावर आणि जनतेने केलेला विश्वास दाखवल्याच्या जोरावर मला त्यांनी निवडून दिलं आणि गेल्या 5 वर्षामध्ये मी ह्या कुंभोज नगरीमध्ये जे आरोग्याची सेवा, आरोग्य केंद्र उभारण्यामध्ये काही अडचणी होत्या, त्या अडचणीमधून मार्ग काढून नेते मंडळींच्या माध्यमातून मार्गदर्शनाखाली हे आरोग्य केंद्र उभारलं। या आरोग्य केंद्रासाठी मी सदस्य असताना 3.5 कोटी रुपयाचा निधी लागला आणि आरोग्य केंद्र उभारलं। त्यानंतर आदरणीय खासदार धैर्यशीलता माने यांनी निधी लावला, आमदारांनी निधी लावला, बाकीच्या नेते मंडळींनी निधी लावला। पण या आरोग्य केंद्रामध्ये ज्या काही सोयीसुविधा देण्यासाठी आम्ही शासनाच्या माध्यमातून जितक्या प्रमाणात निधी लागला त्या प्रमाणामध्ये काय कामकाज चालतं आहे हे बघण्यासाठी म्हणून जिल्हा परिषद सदस्य आणि नूतन सभापती आज भेट दिलेली आहे। आज आपली आरोग्य सेवा ही अतिशय महत्त्वाची सेवा आहे आणि भेट दिली असता थोडंसं मेडिकल ऑफिसर यांनी थोडंसं इथं लक्ष घालणं गरजेचं आहे। आज कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून अडचणी आहेत ह्या मी समजू शकतो, पण ज्या काही अडचणी असतील त्या आदरणीय सभापती महोदय तुम्हाला कर्मचारी देण्यासंदर्भात पुढं सूचना देतील। त्या सूचना देऊन तुम्हाला कर्मचारी असेल, औषधाची पुरवठा असेल, कोणतीही गोष्ट कमी पडणार नाही, त्या पद्धतीनं कामकाज चालेल। पण आपल्याकडून कोणती हायगाय होता कामा नये। आरोग्याची सेवा ही चांगल्या पद्धतीनं प्रत्येक माणसाला, गरीब माणसाला मिळणं गरजेचं आहे। आज सामान्य माणूस, गरीब माणूस हा दवाखान्यामध्ये जाऊन लाखो रुपये खर्च करून सेवा घेऊ शकत नाही, मग त्यांचा चुकीच्या पद्धतीनं मृत्यू होतो, तर अडचणीला सामोरं जावं लागतं। म्हणून शासनाच्या माध्यमातून ही आरोग्य सेवा पुरवली जाते। मग आरोग्य सेवा पुरवली जाते शासनाच्या माध्यमातून, आपली नियुक्ती आहे, सगळ्या कर्मचाऱ्यांची नियुक्ती आहे म्हटल्यानंतर आपण चांगल्या पद्धतीने सेवा देणे अतिशय महत्त्वाचं आहे। आजपर्यंत काय घडलं, प्रशासकीय कारकिर्दीमध्ये काय घडलं हे आता आम्ही त्यावर पाठीमागे जास्त जाणार नाही, कारण आम्ही प्रचार प्रसार माध्यमाच्या माध्यमातून, मीडियाच्या माध्यमातून आम्ही खूप काही गोष्टी ऐकलेल्या आहेत, बघितलेल्या आहेत। आज कॉन्ट्रॅक्टरच्या माध्यमातून ज्या काही अडचणीला सामोरं जातं आरोग्य केंद्र ते सुद्धा आम्ही बघितलेलं आहे। आज निधी खर्च होऊन 5 वर्ष आरोग्य केंद्र उभारलं, पण 5 वर्षामध्ये सुद्धा लगेच फरशी पडणे किंवा बाकीच्या काही गोष्टी होणं हे अपेक्षित नाही आहे। तर अशा पद्धतीनं काम कॉन्ट्रॅक्टरने सुद्धा जर काय चुकीच्या पद्धतीनं जर आम्हाला जर व्यवस्थित प्रतिसाद जर नाही दिला, वेळेवर काम जर आमचं जे काय जर नाही आरोग्य केंद्रात जर केलं तर त्यांच्यावर सुद्धा कारवाईच्या प्रसंगाला आम्हाला सामोरं जावं लागेल। त्यासाठी त्यांनी सुद्धा दक्ष राहणं गरजेचं आहे। आमच्या मेडिकल ऑफिसरनी किंवा गावातील आरोग्य कमिटी असेल किंवा सरपंच असतील, पंचायत समिती सदस्य असतील, ह्या सगळ्यांनी जे काय आदेश देतील, जिल्हा परिषद सदस्य असेल, शिक्षण सभापती म्हणून त्यांची नियुक्ती झाली। कुंभोज नगरीला हा शिक्षण सभापती होण्याचा बहुमान पुन्हा एक वेळा दुसऱ्यांदा मिळतोय आणि तो योगायोग म्हणजे मी शिक्षण सभापती होतो आणि माझ्या पत्नीसुद्धा आता शिक्षण सभापती होते। म्हणजे ह्या जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये चांगल्या पद्धतीचं काम होणं हे आमच्या प्रतिनिधींचं कर्तव्य आहे आणि ते जर चांगल्या पद्धतीनं नाही झालं तर त्या कोणत्याही कर्मचाऱ्याची कोणतीही गय केली जाणार नाही। कोणत्याही कर्मचाऱ्यांनी चुकीच्या पद्धतीनं जर काम करत असतील किंवा वेळेचं बंधन नसेल, आरोग्याची सेवा देण्यामध्ये कमतरता असेल तर त्यांना कोणालाही पाठीशी घातलं जाणार नाही, त्या पद्धतीने त्यांच्यावर कारवाई केली जाईल। इथून पुढं आता आम्ही सूचना दिलेल्या आहेत प्रत्येक मेडिकल ऑफिसर असतील किंवा कर्मचाऱ्यांना असतील, वेळेवर येणं, टायमिंगमध्ये सगळ्या सेवा सुविधा पुरवणं, योग्य औषधोपचार करणं, मेडिकल
स्टॉक जो आहे मेडिसिनचा तो सुद्धा योग्य व्यवस्थित नीटनेटक्या आहे का, एक्सपायर झालेले आहेत का बघणं, ते व्यवस्थित पाठीमागत येणं, नवीन औषधाची गरज आहे ती पुरवणं, ह्या सगळ्या गोष्टीचा अभ्यास करून आरोग्य सेवा द्यावी अशी आम्ही त्यांना सूचना दिलेल्या आहेत. इथून पुढं हा सूचना देणार नाही आम्ही, तर त्या पद्धतीने कारवाई केली जाईल हे सुद्धा सर्व कर्मचाऱ्यांनी लक्षात ठेवावं, मेडिकल ऑफिसरने सुद्धा लक्षात ठेवावं. आज जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये गोरगरीब जनतेची आरोग्याच्या सेवेसंदर्भात कोणती अडचण असतील आणि त्या अडचणीचा दोष जर तुमचा कर्मचाऱ्यांचा असेल तर माझ्या गरीब जनतेला कुठल्याही गोष्टीला अडचणीला सामोरं जावं लागत असेल तर आम्ही कोणती गोष्ट हायगाई केली जाणार नाही, त्यावर कारवाई केली जाईल एवढंच नक्की या निमित्तानं सांगतो. आज या आरोग्य केंद्रात राज्याच्या आरोग्यमंत्र्यांच्या जिल्ह्यातच आरोग्य केंद्रांची ही दुरावस्था, कर्मचाऱ्यांचा असणारा कमी पुरवठा, परिणामी एवढा मोठा दवाखाना बांधला पण दवाखान्यात कोणत्याही पद्धतीची साहित्य सामग्री उपलब्ध नाही, याबद्दल आपण काय सांगाल? आपण आज कर्मचाऱ्यांचा तुटवडा आहे हा आम्ही मान्य करतो, पण त्यातून आता 4 वर्ष प्रशासक कारकीर्द आहे. प्रशासकीय काळामध्ये काय घडलं, कशा पद्धतीने घडलं ह्यावर न जाता आत्ता नूतन पदाधिकारी सर्व आलेले आहेत, नूतन प्रतिनिधी आलेले आहेत जिल्हा परिषदमध्ये. आज अध्यक्ष आहेत, उपाध्यक्ष, आरोग्य सभापती आहेत, सर्व विभागाचे सभापती आहेत. आज सगळी मंडळी आता जागृतपणे काम करणार आहेत आणि इथून पुढे मात्र कुठलीही सेवा आमच्या जिल्हा परिषदेच्या माध्यमातून कमी पडणार नाही ह्याची काळजी आम्ही घेणार आहे. आणि आरोग्य कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून आरोग्य कर्मचाऱ्यांनी गरीब जनतेची, सामान्य जनतेची सेवा करण्यासाठी तत्पर राहावं. त्यांच्याकडून जर काही कमी पडलं तर त्यांची हायगाई केली जाणार नाही. आज मेडिसिनच्या बाबतीत जर तुम्हाला काय कमतरता असेल तर तुम्ही कधीही आम्हाला सांगा. आम्ही प्रतिनिधी जरी असलो तर 24 तास तुम्ही आम्हाला आरोग्य सेवेसाठी कधीही फोन करा, आम्ही तुमच्या सेवेसाठी हजर आहे. पण कुठलाही एखादा सामान्य नागरिक, एखादी गरीब जनतेच्या माणसाला 24 तास सेवा जर नाही उपलब्ध झाली तर कोणत्याही कर्मचाऱ्याची इथून पुढे हायगाई केली जाणार नाही, त्यांच्यावर कारवाई केली जाईल. वारणा नदीचा TCR साधारणतः पाण्याचा 11च्या पुढं आहे. परिणामी या दूषित पाण्यामुळे मोठ्या प्रमाणात आज कुंभोज जिल्हा परिषद मतदारसंघात कावीळसारखे रुग्ण सापडत आहेत. वारणा नदीत होणारा दूषित पाणी पुरवठा, आरोग्य यंत्रणेचं असणारं दुर्लक्ष, याबाबत आपण काय सांगाल? आज आपण जर बघितलं तर ह्या जिल्ह्याची परिस्थिती जर बघितलं तर आपण नदीतून पाणीपुरवठा सर्वसामान्य जनतेला होतो. म्हणून सर्व प्रतिनिधींच्या माध्यमातून आज जलव्यवस्थापनच्या माध्यमातून पेयजल योजना आपण राबवलेली आहे. आज नदीतलं पाणी आपण शुद्ध करू शकत नाही, त्यावर आपण चांगल्या पद्धतीनं स्वच्छ राहील का ह्या पद्धतीनं आपण काम करू शकतो. पण 100% पिण्याचं पाणी हे नदीतून आपल्याला ज्यावेळेला पुरवठा होतो त्यामध्ये फिल्टरची योजना असेल, घरामध्ये आपले फिल्टर्स असतील किंवा उकळून पाणी पिणं, ह्या काही गोष्टी आहेत त्या थोड्याशा जनतेनं सुद्धा काळजी घेणं गरजेचं आहे. कारण पावसाळ्याच्या दिवसामध्ये जर आपण बघितलं तर नदीमध्ये सर्व पाणी एकत्रित होऊन नदीमध्ये ते मिसळतं आणि ते पाणी दूषित होतं. अशा परिस्थितीमध्ये प्रशासनसुद्धा त्या वेळेला जे काय लागेल ते आपण काळजी घेण्याचं काम करतो. पण नागरिकांनी सुद्धा, जनतेने सुद्धा काही आवश्यक गोष्टी आहेत ते काळजी घेणं आपलं गरजेचं आहे. आम्ही सर्व जनतेनं जरी काळजी घेतली तरी शरद सहकारी साखर कारखान्याचं मळी मिश्रित पाणी भेंडवड्याच्या ग्रामस्थांना मूक मोर्चा काढायची वेळ आली. परिणामी आज वारणा नदीत आणखी एका उच्च नेत्याच्या कारखान्याचं पाणी मिसळल्याचं पुरावे समोर असताना प्रदूषण नियामक मंडळ आणि आपण राजकीय व्यक्ती नेमकं काय करताय? एखाद्या गोष्टी चुकीच्या घडत असतील आणि त्या जर आमच्या निदर्शनात असतील तर त्यावर त्याची पाहणी करून आम्ही योग्य वेळेला योग्य ते आदेश कर्मचाऱ्यांना देण्याचं आम्ही काम करतो. आज शरद कारखान्याचा विषय असेल किंवा आणि इतर कुठल्या पाणी दूषित होण्याचा विषय असेल, ह्या संदर्भात इथून पुढं जे काय असेल ते आम्ही वैयक्तिक प्रतिनिधी म्हणून ह्या विभागाचे, तालुक्याचे नाही तर जिल्ह्याचे सभापती म्हणून आपण ह्या जिल्ह्यामध्ये काही गोष्टी असतील त्या आरोग्य विभागाच्या माध्यमातून अध्यक्ष आहेत, बाकीचे सर्व सन्माननीय सदस्य आहेत, सभापती आहेत, यांच्या माध्यमातून आपण काम करू. ज्या वेळेला आपण प्रसिद्धी माध्यमाच्या माध्यमातून तुम्हाला चुकीचं काम जर दिसत असेल तर ते सुद्धा योग्य वेळी तुम्ही ह्या मीडियाच्या माध्यमातून कानावर घालता. वैयक्तिक आम्हाला सुद्धा तशाच आपण सूचना जर दिल्या तरी आम्ही त्याचा पाठपुरावा करून योग्य ती काळजी घेऊ आणि प्रशासनाकडं काम करून घेऊन योग्य काम होईल आणि योग्य जनतेला दिलासा मिळेल आणि चांगली सेवा पुरवण्यासाठी. गेल्या 1 महिन्यापासून वारणा नदीला जलपर्णीचा विळखा पडतोय. 1 महिन्यापासून प्रसिद्धी माध्यम सांगतायत. याबाबत आरोग्य विभाग व प्रशासनानं कोणतीही कारवाई केली नाही. वारणेची पंचगंगा होऊन देणार का? आज आपण जर बघितलं तर वारणेच्या जलपर्णीचा हा विळखा, जलपर्णी वाढत आहे नदीमध्ये सुद्धा. आज प्रचार माध्यमातून सुद्धा आपण सांगत आहात. आज आम्ही सुद्धा भेट दिलेली आहे. त्यावर कशा पद्धतीनं
काय कारवाई करायची, कशा पद्धतीनं काम करायचं ह्याचंसुद्धा चालू झालेलं आहे. आता जिल्हा परिषद सदस्यामध्ये नूतन जिल्हा परिषद सदस्य आले आहेत. पूर्वी प्रशासक होतं. प्रशासकीय कारकिर्दीमध्ये कशा पद्धतीने काम झालं ह्याचासुद्धा आढावा घेण्याचं काम आमचं चालू आहे. पण इथून पुढं आता सर्व प्रतिनिधी प्रत्येकाच्या जागी बसलेले आहेत. कामाला सुरुवात झालेली आहे. इथून पुढं लवकरात लवकर काम होऊन त्यावर ॲक्शन मोडमध्ये काम होऊन नुसतं मी सांगणार नाही तर आम्ही काम करून दाखवेन आणि चांगल्या पद्धतीनं नागरिकांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी मी प्रयत्न करेन.